चला तर मंडळी, आजची रेसिपी खूप स्पेशल आहे कारण आज आपण बनवणार आहोत चुलीवरचा गावरान कोंबडीचा झणझणीत असा रस्सा, तोही आईच्या पद्धतीने. यासाठी गावरान कोंबडीचं चिकन छानपैकी स्वच्छ धुवून घेतले. हळद, मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मॅरिनेट करायचं. चला तर चूल पेटली आहे, लगेच घेऊयात आपला आणि रस्सा करायला. यासाठी पातेलं ठेवून तेल घालून घ्यायचं. 5 ते 6 चमचे तेल घातलं. यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की आलं लसूण खोबरं घालायचं. आलं लसूण खोबरं परतत असताना हे केलेलं चिकन घालून घ्यायचं आणि छानपैकी हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं. चुलीचा जाळ थोडासा वाढवलाय. आता हे वाफलायला ठेवायचं आहे. ताटामध्ये पाणी घालायचं आणि 10 मिनिटं तरी वाफलू द्यायचं. वरच्या पाण्याला छान आदन आलं की हेच गरम पाणी या चिकनमध्ये घालून घ्यायचं आणि किमान 15 ते 20 मिनिटं तरी चिकन छान शिजायला ठेवायचं. गावरान कोंबडी आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो. कोंबडी शिजेपर्यंत आईने छानपैकी ते गरमागरम भाकरी करून घेतल्यात. आता घेऊयात चिकनची आपल्या फोडणी करायला. तेलामध्ये आलं लसूण खोबरं आणि वाटण घालून घेतले. आईने या वाटणामध्ये खोबरं, कांदा भाजून घेतला होता आणि याचमध्ये आलं लसूण हे घालून घेतलं होतं. वाटण छानपैकी परतलं गेलं की यामध्ये काळं तिखट घालायचं. मसाला छानपैकी परतवून द्यायचा. अगदी तेल सुटेपर्यंत मसाला छान परतला गेला की उकळत्या आणि रश्श्यामध्ये हे वाटण घालायचं. खळखळत उकळत्या रश्श्यामध्ये वाटण घातलं की वाटण लगेच मिक्सही होतं आणि त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या आणि रश्श्याला भेटतो. वरून कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करायचं आणि चुलीवरती हा रस्सा किमान 7 ते 8 मिनिटं तरी उकळू द्यायचा. झणझणीत असा गावरान कोंबडीचा चुलीवरचा रस्सा तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक